मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी मालती आहे ती उर्मिलाला म्हणते की उर्मिला हे बघ, खेळ तर तू जिंकला पाहिजे जा. तर उर्मिला म्हणते की हो आई. तर आता इकडं जी राणी आहे ती मेकअप करत असते आणि मेकअप करून तिथे लगेच आता काकी येतात आणि त्या म्हणतात की राणी किती गोड दिसते ग तू. खरंच ना, काही घातलं तरी तू खूप गोड दिसतेस. तर राणी म्हणते की खरंच का काकी. तर ती म्हणते की हो खरंच खूप गोड दिसते. आणि ती आवरून खाली येतात दोन्ही सुना पण. आता तिथे येतात आणि राणी तिथे पूजा करत असते आणि उर्मिला पण तिथे पूजा करते. सगळेजण तिथे जमलेले असतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो कारण की ही माडिकांच्या दोन्ही सुना तिथे सोबत पूजा करत असतात. तर राणी आता उर्मिला दोघी जणी पूजा करतात. तर उर्मिला देवासमोर हात जोडून म्हणते की मलाच या गेममध्ये जिंकायचं आहे काही करून. आणि त्यांच्या घरी गौरीचं पण आगमन होतं आणि गौराईची पूजा चालू असते. तर आता लगेच ते म्हणतात की माडिकांच्या दोन्ही सुनांच्या फुगाड्या झाल्या पाहिजे. तर ते म्हणतात ती दोघी जणी पूजा करतात आणि पूजा करून त्या उठल्यावरती आता लगेच सगळेजण त्यांना म्हणत असतात की राणी खरंच राणी महाडिकांची सून आहे बरं का. आणि उर्मिला पण. तर आता जो विक्रांत आहे तो विक्रांत म्हणत असतो की माझीच बायको जिंकणार. आता तिथे जी मालती असते ती म्हणते की आता गेम खेळायचा आहे. हे बघा हा सोन्याचा नेकलेस, जी सून जिंकल त्या सुनाला हा नेकलेस देण्यात येईल. तर आता लगेच सगळ्या म्हणतात बापरे एवढा मोठा नेकलेस. आणि सगळ्यांना खूप आनंद होतो नेकलेस म्हणल्यावरती. राणी तर आश्चर्यचकित होऊन बघते. ती म्हणते की काहीतरी प्लॅन असेल याच्या मागे, असंच थोडी त्या म्हणत असतील. तर आबा म्हणतात की हे बघा अजिबात तिथे चालणार नाहीये काही. तर आता लगेच इकडे ज्या बायका असतात त्या म्हणतात की अगो बाई, मालती तर खूप हौशी आहे, या सुनांचे खूप हौस पूर्ण करते. आता लगेच त्या जिंकल्या तर त्यांना नेकलेस भेटणार आहे सोन्याचा, असं म्हणतात. तर आता लगेच आबा म्हणतात की हे बघा हे गेम वगैरे काही होणार नाही, थांबा इथेच तुम्ही. तर आता लगेच ते म्हणतात कसं काय नाही होणार, तुमचा काहीतरी प्लॅन आहे त्याच्या मागे. तर ते म्हणतं की नाही नाही. तर आता लगेच आबा म्हणतात की हे बघा हा गेम होणार नाहीये. तर मालती म्हणते का तुम्हाला भीती वाटते का तुमची लाडकी सून हारेल म्हणून. तर आबा म्हणतात की मला नाही वाटत भीती, पण नको वाटलं मला. तर खेळ राणी तू पण गेम, चला होऊ द्या गेमच आता. आणि हे बघा सून तर माझी जिंकणार, राणी जिंकणार. सुनी कोणतीही जिंकू पण आता महाडिकांची सून जिंकणार आहे. मालती राणी जिंकू किंवा उर्मिला, दोघीतून कोणी जिंकू पण आता माडिकांची सुनच जिंकल, असं ते आबा म्हणतात. तर आता राणी लिहून म्हणतात राणी तू चांगला खेळ खेळ आणि हा खेळ जिंकव, हारासाठी नाही पण तू त्या मालतीला दाखवून दे की तू एक चांगली सून बनू शकते. हे सगळं त्या मालतीला तू दाखवून दे, असं आबा म्हणतात. तर राणी म्हणते ठीक आहे आबा. तर मालती म्हणते की ठीक आहे आता चला करायचा गेम सुरू. तर आता ते म्हणतात अगोदर जोडीची फुगाडी झाली पाहिजे. विक्रांत आणि तू उर्मिला फुगाडी खेळ, राणी आणि इंग्रजी तुम्ही दोघं जण. आणि ते सगळेजण फुगाडी खेळायला लागतात. तेवढ्यात त्या उर्मिलाचा हात सटकतो आणि उर्मिला खाली पडते. तर विक्रांतला लगेच तिला राग येतो आणि ती म्हणते विक्रांत काय केलंय तू. आणि राणी आणि इकडे इंग्रजी त्यांची फुगाडी चालूच असते. तर आता लगेच ते बाजूला जातात आणि ते म्हणतात की आता बाकीच्या बायका म्हणतात आता महाडिकांच्या दोन्ही सुनांची फुगाडी गेम झाली पाहिजे, आता करा सुरू गेम. तर आता ते म्हणतात की आता हे बघा सुपं घ्यायची आणि सुपं यांनी खेळायचं दोघी सुनांनी, त्याच्यानंतर लाटणे. तर असं ते सांगतात त्यांना समजून कसं खेळायचं. तिथं सूप आहे, दोघी सुनांनी सूप उचला आणि तुम्ही दोघी जणी खेळायला लागा. तर राणी उर्मिलाकडे बघते आणि उर्मिला राणीकडे. तर आता मालती म्हणते की काय ग उर्मिला, घे ना, तुला जिंकायचंय मला माहिती आहे, आपल्याला जिंकायचं आहे, तू घे, तुझून सूप घे आणि लाग खेळायला. तर आता उर्मिला म्हणते हो आई. तर त्या दोघी जणी आता ते सूप घ्यायला लागतात. तर राणी तर खूप खुश झालेली असते आणि उर्मिला तर नुसती राग राग बघत असते. आणि आता त्या सूप आणतात आणि त्या सुपाने खेळतात. तर आता सुपाने खेळता खेळता जी उर्मिला आहे ती राणीला धक्का देते आणि राणी खाली पडते. तर आता लाटण्याचा खेळ सुरू होतो. राणी म्हणते की मनातल्या मनात असं का करतायत, असं का खेळताय ते. आणि आबा म्हणतात की काय चाललंय ना दोघींचं काय माहिती.